नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील प्रकरण 5वे डेसिमल फ्रॅक्शन या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 14 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। द प्रॅक्टिस सेट 14 मध्ये पहिला प्रश्न काय आहे पहा, इन द टेबल बिलो राइट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द डिजिट्स इन द नंबर 378.025 म्हणजे हा जो नंबर दिलेला आहे या नंबर मधील प्रत्येक अंकाची प्लेस व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। आता हा असा तक्ता दिलेला आहे, तो तक्ता करून केला तरी चालतो किंवा प्रत्येक अंकाची स्वतंत्र आपण प्लेस व्हॅल्यू काढून दाखवली तरी चालेल। पाहूया आपण हे उदाहरण। हा नंबर दिलेला आहे पहा। आता या नंबर मधील प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे, प्रत्येक अंकाची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे। तर या ठिकाणी आपण काय करायचं, प्रत्येक अंकाची प्लेस व्हॅल्यू काढणार। त्यासाठी सुरुवातीला हा पहिला अंक आपण लिहून घेतला, प्लेस व्हॅल्यू ऑफ 3। आता हे आपण प्लेस व्हॅल्यू काढण्याच्या अगोदर आपण एक या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू काढायची आहे ती संख्या पॉइंट मध्ये दिलेली आहे आणि आतापर्यंत प्लेस व्हॅल्यू आपण काढायला शिकलो होतो इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये, तर त्या संख्यांमध्ये पॉइंट दिलेले नव्हते, तर त्यांचे प्लेस व्हॅल्यू काढायला आपण शिकलो आहे। त्याच पद्धतीने पॉइंटच्या अगोदरच्या संख्या ज्या आहेत त्यांची प्लेस व्हॅल्यू त्याच पद्धतीने काढायची आहे। पॉइंट नंतरच्या अंकांची प्लेस व्हॅल्यू कशी काढायची ते आपण पुढे पाहूयाच। आता सुरुवातीला पहा, या 3 ची प्लेस व्हॅल्यू काढायची, प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 लिहून घेतला। आता हा 3 पुन्हा पुढे आहे तसाच लिहून घ्यायचा। आता 3 ची जी प्लेस आहे ती प्लेस काय आहे ते या ठिकाणी पाहायचं, म्हणजे 3 ची जागा कोणती, स्थान कोणतं आहे। मग 3 चं स्थान पाहिलं तर कोणतं येईल पहा, या ठिकाणी युनिट, टेन्स आणि 100 येतं, म्हणून या 3 ला आपण 100 ने मल्टिप्लाय करू शकतो। 100 ने मल्टिप्लाय केलं तर पुढे उत्तर येतं 300, म्हणजे 3 ची प्लेस व्हॅल्यू येईल 300। म्हणजे या ठिकाणी त्याच्या प्लेसनी मल्टिप्लाय करायचं असतं आणि जर आपल्याला डायरेक्टच लिहायचं असेल तर इथे पाहायचं, मग 3 च्या पुढे अंक किती आहेत, 1 2 2 डिजिट आहे म्हणून 2 0 लिहिले, असंही आपल्याला करता येतं। त्याच पद्धतीने 7 चं पाहूया आपण, प्लेस व्हॅल्यू ऑफ 7, तो 7 या ठिकाणी लिहून घेतला। 7 ची प्लेस, 7 चं स्थान आहे दशक, दशक म्हणजे टेन्स, टेन्सने या ठिकाणी याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 10 7 70 या ठिकाणी 70 त्याची प्लेस व्हॅल्यू येईल। त्याच पद्धतीने 8 ची प्लेस व्हॅल्यू काढूया, प्लेस व्हॅल्यू ऑफ 8, हा 8 लिहून घेतला। 8 चं स्थान आहे एकक, एकक म्हणजे 1, युनिट म्हणजे याला 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि पुढे येईल 8 आहे तसाच, 8 1 जा 8। आता पुढचा अंक पहा, 0 आहे। आता हा पॉइंट नंतरचा अंक आहे, मग तो 0 आपण लिहून घेतला। तर त्याची प्लेस आपल्याला माहित असली पाहिजे। पॉइंट नंतरचा जो पहिला अंक असतो या पहिल्या अंकाची प्लेस असते 10th, कोणती असते, 10th असते पहा, म्हणजे इथे पॉइंट आहे, पॉइंटच्या पुढचा पहिला अंक असतो 10th, त्यानंतर त्या पुढील अंक असतो 100th आणि त्या पुढील असतो 1000th, त्याच्या पुढे 10,000, लाख, अशा पद्धतीने या प्लेस पुढे वाढत जातात। आता 10th या प्लेसने आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल। 10th म्हणजे काय, 10th म्हणजे 1/10। आता इथे टेन्स आहे पहा, हा काय आहे, टेन्स आणि 10th यामध्ये बदल आहे। हा जो आहे 10th म्हणजेच 110, त्याला आपण 10th म्हणतो, लिहिताना 1/10 लिहायचा। याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 0 1 जा 0/10 येईल आणि या दोघांचा भागाकार केला तर शेवटी उत्तर येतं 0, म्हणजे प्लेस व्हॅल्यू आपल्याला 0ची 0च मिळते। त्याच पद्धतीने प्लेस व्हॅल्यू ऑफ 2, या 2 ची प्लेस व्हॅल्यू जर काढायची म्हटलं तर हा 2 आहे तसाच लिहायचा। आता 2 ची प्लेस आहे 100th, 100th म्हणजे 1/100, तो 1/100
हे मल्टिप्लाय करून आपण पुढे लिहिलं तर 2 1 जा 2 आणि हा 100 आहे तसाच. आता या ठिकाणी काय करायचं पहा, 100 ने 2 ला डिवाइड करायचं आहे. तर ते डिव्हिजन न करता तोंडी डिव्हिजन कशी करायची पहा. हा जो अंश आहे तो आहे तसा आपण लिहायचा. इथे एकावर शून्य किती आहेत पाहायचं, एकावर 2 शून्य आहे, म्हणून या वरच्या संख्येमध्ये शेवटून 2 अंक सोडायचे आणि पॉइंट द्यायचा. म्हणजे हा एक अंक आपण सोडला, दुसरा अंक नाहीये सोडायला म्हणून 0 घेतला, म्हणजे 1 2 अंक सोडले, पॉइंट द्यायचा. इकडे काहीच नाही म्हणून 0 घ्या. अशा पद्धतीने आपल्याला या 2 ची प्लेस व्हॅल्यू मिळते 0.02. याच पद्धतीने प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 ची प्लेस व्हॅल्यू काढायची. तो 5 लिहून घ्यायचा. याला मल्टिप्लाय आता कितीने करावं लागेल पहा, 1000 म्हणजे 1/1000. यांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 1 जा 5 अपॉन 1000 इज इक्वल टू, या पद्धतीने आता याला पॉइंटमध्ये कन्व्हर्ट करायचं. हा 5 वरचा आहे तसा लिहिला. 1 2 3 3 0 आहेत एक वर म्हणून 3 डिजिट आपण सोडणार. हा पहिला डिजिट, दुसरा डिजिट, तिसरा डिजिट, पॉइंट आणि 0. अशा पद्धतीने आपल्याला ही प्लेस व्हॅल्यू काढता येते. खूप सोपं ही प्लेस व्हॅल्यू काढण्याची उदाहरणं आहेत. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न पहिला सोडवता येईल. यानंतर क्वेश्चन 2 दिलेला आहे पहा. ते म्हटलेलं आहे सॉल्व म्हणजे खाली दिलेली उदाहरणे सोडवा. आता उदाहरणं सोडवायची आहेत म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, या संख्यांची ॲडिशन करायची आहे. म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांची ॲडिशन आपल्याला या ठिकाणी करायची आहे. पाहूया ही ॲडिशन कशी करायची. यामध्ये आपण एक उदाहरण पाहूया. 905.5 प्लस 27.197 या दोन नंबर्सची आपल्याला या ठिकाणी ॲडिशन करायची आहे. मग त्यासाठी काय करायचं, हे दोन नंबर आपण व्हर्टिकल मेथडने या ठिकाणी अरेंज करून घ्यायचे, उभे मांडणी करून घ्यायची यांची. ती कशी करता येईल पहा. 905.5 ही संख्या आपण या ठिकाणी लिहून घेतली. आता दुसरी संख्या, ही जी दुसरी संख्या आपल्याला दिलेली आहे, ही संख्या या संख्येच्या खाली लिहिताना आपण 5वी मध्ये सुद्धा ही उदाहरणं पाहिलेली आहेत पहा. तर ही संख्या खाली लिहिताना सर्वात अगोदर पॉइंट या ठिकाणी लिहून घ्यायचा, नंतर बाकीच्या संख्या लिहायच्या. अगोदर पॉइंट खाली पॉइंट लिहायचा, वरचा पॉइंट कुठे आहे पाहायचं, त्याच पॉइंट खाली दुसऱ्या संख्येतला हा पॉइंट या ठिकाणी लिहून घ्यायचा. आता हा पॉइंट या ठिकाणी लिहून घेतल्यानंतर आता या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. आता या संख्या लिहायच्या कशा पहा, तर एक लक्षात ठेवायचं आपण की संख्या लिहित असताना जर पॉइंट असेल या ठिकाणी संख्येमध्ये, तर पॉइंटच्या पुढच्या संख्या ज्या आहेत त्या पॉइंट पासून उजवीकडे मांडत जायच्या या क्रमाने पहा. आणि डावीकडच्या संख्या असतील पॉइंटच्या डावीकडे, तर पॉइंट पासून त्या डावीकडे अशा पद्धतीने मांडत यायच्या. तर हा जो क्रम आहे संख्या लिहिण्याचा, तो कधीही विसरायचा नाही. या पद्धतीने संख्या मांडायच्या. आता हा पॉइंट आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. तर पुढील संख्या आपण मांडूया. म्हणजे हा जो 1 आहे तो या 5 च्या खाली येईल, पुढचा 9, त्यापुढे 7, अशा पद्धतीने संख्या लिहायच्या. आता डावीकडील संख्या कशा लिहिणार, आता हा पॉइंट पासून डावीकडे लिहित जाणार आहे. म्हणजे पॉइंट पासून डावीकडे पहिली संख्या 7 ती आपण लिहिली, त्यानंतर 2 लिहिली. याच क्रमाने संख्या लिहित जायचं. म्हणजे आपलं उदाहरण हे चुकत नाही. मांडणी चुकली नाही तर ॲडिशन सुद्धा आपली चुकणार नाही. तर आता या ठिकाणी आपण ॲडिशन करूया पहा. ॲडिशन करण्याच्या अगोदर या दोन संख्यांच्या वर आपल्याला काहीच दिसत नाही, तिथे आपण 0 0 लिहू शकतो. त्याचबरोबर 9 च्या खाली सुद्धा काहीच नाही, इथे सुद्धा तुम्ही 0 लिहू शकता. तर आता ॲडिशन आपल्याला करता येईल. 7 + 0 7, 9 + 0 9 आणि 5 + 1 6. त्यानंतर उत्तरामध्ये सुद्धा या ठिकाणी पॉइंट खाली पॉइंट लिहून घ्यायचा. पॉइंट सगळे एका खाली एक आले पाहिजे, ही खबरदारी आपण घ्यायची. त्यानंतर 7 + 5 करा. 7 + 5 12, 12 मधला 2
आणि एक नंबर कॅरी येतो, तो आपण शेजारच्या अंकावर कॅरी करायचा. मग 2 प्लस हा 1 3 येईल आणि हा 9 प्लस 0 9 आहे. तसं या ठिकाणी उत्तर आपल्याला मांडता येईल. अशा पद्धतीने ही ॲडिशन आपल्याला या ठिकाणी करता येते. खूप सोपं उदाहरण आहे. अजून एक आपण उदाहरण पाहूया. समजा या ठिकाणी आपण तिसरं उदाहरण घेतलं. 40 प्लस 27.7 प्लस 2.451 अशा पद्धतीने उदाहरण आहे. आता हे आपण एकाखाली एक लिहून घेणार आहोत पहा. तर हा 40 सुरुवातीला आपण या ठिकाणी लिहून घेतला अशा पद्धतीने 40. त्यानंतर आता दुसरी संख्या आपण लिहिणार आहे. हा पॉइंट या ठिकाणी खाली लिहायचा आहे, पण वरच्या संख्येमध्ये आपल्याला पॉइंट दिसत नाही. तर तो पॉइंट आता कुठे घ्यायचा? 40 मध्ये पॉइंट नाही, तर तो त्या संख्येच्या नेहमी शेवटी असतो, हे लक्षात ठेवायचं. कोणत्याही संख्येला पॉइंट नसेल तर तो त्या संख्येच्या शेवटी आपण द्यायचा नेहमी. त्यानंतर आता हा दुसऱ्या संख्येतला पॉइंट त्या पॉइंट खाली लिहा. त्याच्या पुढे 7, त्याच्या अगोदर 27. त्यानंतर तिसऱ्या संख्येतला पॉइंट लिहून घेतला आपण या ठिकाणी. त्यानंतर पुढे 4 5 1 आणि अगोदरची संख्या 2 अशा पद्धतीने या संख्या लिहून घ्यायच्या. यांची ॲडिशन आपण करणार आहे. या संख्येच्या वर काही नाही, 0 लिहा. इथे 0 लिहू शकता, इथे 0 लिहिता येईल. हे सगळे 0 आपल्याला या ठिकाणी घेता येतील. या दोघांच्या खाली इथे आपल्याला 0 लिहिता येईल. ॲडिशन करायची. 0 प्लस 1 1 5 प्लस 0 5 7 प्लस 4 11 11 मधला 1 लिहा. हे पॉइंट खाली पॉइंट घ्या आणि ते शेजारच्या डोक्यावर एक नंबर कॅरी करा. 11 मधला एक कॅरी केला या ठिकाणी. यांची ॲडिशन करा. 1 प्लस 7 8 8 प्लस 2 10 10 मधला 0 कॅरी नंबर 1. इथे 4 प्लस 1 5 6 7 म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 70.151. यानंतर याच प्रॅक्टिस सेटमधील पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न दिलेला आहे सबट्रॅक्ट. आणि या सबट्रॅक्टमध्ये आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे पहा. उदाहरण दिलेलं आहे 85.9696 मायनस 2.345. आता या संख्या आपण उभ्या पद्धतीने मांडणी करून घ्यायच्या. आपण लिहूया पहा या ठिकाणी 885.96. त्यानंतर आता हा पॉइंट खाली पॉइंट आपण लिहून घेऊया. त्यापुढे 3 4 5 आणि हा 2 या ठिकाणी आहे तसंच लिहून घ्यायचा. यानंतर यांची सबट्रॅक्शन पहा कशी करायची. आता इथे 5च्या वर काहीच नाही आहे, इथे 0 घेऊन ठेवा. 8च्या खाली काही नाही, इथे 0 घ्या. आणि आता नेहमी आपण सबट्रॅक्शन करतो त्या पद्धतीने सबट्रॅक्शन करायचं. आता 0 मधून 5 मायनस आपल्याला करता येत नाही, आपल्याला माहितीच आहे. त्यासाठी आपण काय करतो, याला काट मारून हा 0 वर लिहिणार. शेजारच्या अंकामधून एक नंबर कॅरी करून घेणार. म्हणजे इथे राहतील 5, इथे येईल 1. म्हणजे आता इथे 10 तयार झाले. 10 मधून 5 मायनस करा म्हणजे 5 येतील. काही मुलं काय करतात, 0 मधून 5 वजा केले डायरेक्ट 5 लिहितात. म्हणजे 5 मधून 0 मायनस करून 5 लिहितात मुलं. तर तसं करायचं नाही. इथे नंबर वरचा छोटा आहे, त्यामुळे इथे शेजाऱ्याकडून एक नंबर कॅरी करावा लागतो, हे लक्षात ठेवायचं. घाईघाईमध्ये करायचं नाही. इथे 5 मायनस 4 केले तर इथे 1 मिळतील आपल्याला. 9 मायनस 3 6. पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा. पुन्हा 5 मायनस 2 3 आणि 8 मायनस 0 8. अशा पद्धतीने या ठिकाणी सबट्रॅक्शन आपल्याला करता येईल. अजून एक आपण उदाहरण पाहूया. तिसरं उदाहरण आहे पहा 200.005. या ठिकाणी मी लिहितोय पहा 200.005 मायनस पॉइंट खाली पॉइंट घेतला 17.186. आता यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे पहा. तर सबट्रॅक्शन कसं करता येईल. 5 मायनस 6, 5 मधून 6 मायनस करता येणार नाही कारण वरची संख्या लहान आहे. तर लहान संख्या असेल तर आपण काय करतो,
शेजारच्या नंबरमधून कॅरी करण्यासाठी याला काट मारून वर लिहिला 5. शेजारी पाहिलं तर 0 आहे. 0 मधून आपल्याला नंबर घेता येत नाही म्हणून तो 0 आहे तसाच घेतला. इथे सुद्धा 0 आहे, तो काट मारून वर लिहिला. अजून शेजाऱ्याकडे आलो, त्याच्याकडेही काहीच नाही, 0च आहे, तो वर लिहा. अजून शेजाऱ्याकडे या मग नंबर घेण्यासाठी, 0च आहे, तो वर लिहा. मग अजून शेजाऱ्याकडे इथे जर आलं आपण तर इथे 2 आहे. 2 मधून आपल्याला एक नंबर कॅरी करता येईल. 2 मधून 1 कॅरी केला शेजाऱ्याकडे, इथे राहिला 1. आता या 10 मधून याच्याकडे कॅरी करा, म्हणजे इथे राहतील 9, इथे येईल 1. पुन्हा या 10 मधून आता या शेजाऱ्याला आपल्याला नंबर देता येईल, म्हणजे इथे राहतील 9 आणि शेजारी येतील 1, म्हणजे इथे झाले 10. आता या 10 मधून अजून पुढे शेजाऱ्याला एक नंबर कॅरी करायचा, म्हणजे इथे राहतात 9 आणि इकडे पुढे 1 दिल्यानंतर तिथे होईल 10. आणि या 10 मधून आता या 5 मध्ये आपल्याला एक नंबर कॅरी करून घेता येईल, इथे राहतील 9 आणि इकडे येईल 1, म्हणजे इथे झाले 15. आता 15 मधून 6 मायनस केले तर इथे राहतात 9. 9 मायनस 8 1, 9 मायनस 1 8. पॉइंट खाली पॉइंट उत्तरामध्ये लिहायचा. 9 मधून 7 मायनस करा, म्हणजे इथे राहतील 2 आणि 9 मधून 1 मायनस करा, 8 राहतील. आणि हा इथे 1 आहे पा, तो आहे तसाच या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल, म्हणजे आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळतं 182.819. यानंतर प्रॅक्टिस सेट 14 मध्ये काही लेखी शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत पा, ते आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे, अविनाश ट्रॅव्हल्ड 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस, 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार and walked 640 मीटर. हाऊ मेनी किलोमीटर डीड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की अविनाश बसने एवढा अंतर गेला, त्यानंतर कारने हे अंतर गेलेलं आहे आणि पायी 640 मीटर अंतर चाललेलं आहे. तर तो एकूण किती अंतर त्याने प्रवास केलेला आहे, हे प्रवास आपल्याला या ठिकाणी त्याचा काढायचा आहे, एकूण केलेला. एकूण काढायचं आहे म्हणजे ॲडिशन करावी लागेल, हे आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे. आता या उदाहरणामध्ये ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या या ठिकाणी आपण अशा लिहून घ्यायच्या पहा. बसने केलेला प्रवास, कारने केलेला प्रवास आणि पायी चाललेला प्रवास. एकूण काढायचं आहे आणि एकूण काढण्यासाठी ते उत्तर आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचं आहे. किती किलोमीटर अंतर चाललं असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून या ज्या संख्या किलोमीटर मीटरमध्ये दिलेल्या आहे त्यांचं रूपांतर सुरुवातीला आपण किलोमीटरमध्ये करून घ्यायचं. म्हणजे 42 किलोमीटर 365 मीटर आहे, याचं किलोमीटरमध्ये रूपांतर होतं 42.365 किलोमीटर. त्यानंतर या संख्येचं रूपांतर करून घ्या किलोमीटरमध्ये, ते येईल 12.460 किलोमीटर. आणि पायी चाललेलं अंतर हे मीटरमध्येच आहे, किलोमीटर काहीच नाही, म्हणजे किलोमीटरच्या जागेवर 0 घ्या, 0.640 किलोमीटर. अशा पद्धतीने या संख्या आपल्याला मिळाल्या पहा. यांची ॲडिशन आपल्याला या ठिकाणी करता येईल. ते ॲडिशन आपण करून घ्यायची, त्या संख्या आपण या ठिकाणी लिहून घ्यायच्या. 42.365, त्यानंतर 12.460 आणि 0.640. या पद्धतीने यांची मांडणी केल्यानंतर ॲडिशन करता येईल. 5 प्लस 0 5च येईल, 6 प्लस 6 12 येतील, 12 प्लस 4 16, 16 मधला 6 कॅरी नंबर 1. तर यांची ॲडिशन करा पहा. 1 प्लस 3 4, 4 प्लस 4 8, 8 प्लस 6 14, 14 मध्ये 4 लिहिला, कॅरी नंबर 1. आणि हा पॉइंट खाली पॉइंट उत्तरामध्ये आहे तसाच लिहून घ्यायचा. तर 1 प्लस 2 3, 3 प्लस 2 5 आणि इथे 4 प्लस 1 5. म्हणजेच या ठिकाणी अविनाशने केलेला प्रवास हा किती आहे, 55.465
म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहिता येईल, अविनाश ट्रॅव्हल्ड 55.465 किलोमीटर ऑल टुगेदर. यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण. आयेशा बॉट 1.88 मीटर ऑफ क्लॉथ फॉर हर सलवार अँड 2.25 मीटर फॉर हर कुर्ता. If the cloth cost 120 rupees per meter, how much must she pay the shopkeeper? म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं की आयशाने सलवारसाठी 1.80 मीटर कापड घेतलं आणि कुर्त्यासाठी 2.25 मीटर कापड घेतलं. 1 मीटर कापडाची किंमत 120 रुपये आहे, तर तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील हे या मधून आपल्याला काढायचं आहे. तर एकूण कापड तिने किती खरेदी केलेलं आहे हे सुरुवातीला काढायचं. पहा, आयशाने सलवारसाठी घेतलेलं कापड आणि कुर्तासाठी घेतलेलं कापड या ठिकाणी आपण त्यांच्या संख्या लिहून घेतलेल्या आहे. टोटल कापड तिने किती घेतलं हे काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दोघांची ॲडिशन करावी लागेल. म्हणजे ॲडिशन करूया आपण. 1.80 आणि 2.25 मीटर यांची ॲडिशन करून पहा. 5 + 0 5, 8 + 2 10, पॉईंट खाली पॉईंट द्या, कॅरी नंबर 1 करा आणि हे यांची ॲडिशन येईल 4. म्हणजे आयशाने टोटल कापड किती खरेदी केलं? 4.05 मीटर. ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया की टोटल क्लॉथ इज इक्वल टू 4.05 मीटर. मग आता या ठिकाणी त्या कापडाची कॉस्ट आपल्याला काढावी लागेल, म्हणजे तेवढी किंमत आपल्याला शॉपकीपरला द्यायची आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की कॉस्ट ऑफ क्लॉथ, कापडाची किंमत. मग कापडाची किंमत लिहिताना कापड किती खरेदी केलेलं आहे? 4.05. याला मल्टिप्लाय करावं लागेल त्याच्या रेटने. मग रेट किती आहे 1 मीटरचा आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे 120. 4.05 आणि 120 यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं 486.00 रुपीज. म्हणजे हा जो गुणाकार या ठिकाणी आहे तो आपण पाठीमागे कच्चा करून पाहिला तरी चालतो. अशा पद्धतीने या ठिकाणी शॉपकीपरला 486 रुपीज पे करावे लागतील असं आपण एका वाक्यामध्ये ते उत्तर लिहू शकतो. म्हणजे उत्तर लिहिता येईल, शी हॅव टू पे 486 रुपीज टू शॉपकीपर. यानंतर पुढचं उदाहरण आहे पहा. सुजाता बॉट अ वॉटरमेलन वेइंग 4.25 किलोग्राम अँड गेव 1 किलोग्राम 750 ग्रॅम टू चिल्ड्रन इन हर नेबरहुड. हाऊ मच ऑफ इट डज शी हॅव लेफ्ट. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की सुजाताने 4.25 किलो वजनाचं एक कलिंगड खरेदी केलं. त्यापैकी तिने 1 किलो 700 ग्रॅम एवढ्या वजनाचं कलिंगड शेजारील मुलांना दिलं. तर आता तिच्याकडे किती कलिंगड शिल्लक राहिलेलं आहे? किती शिल्लक राहिलं हे काढण्यासाठी आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन करणार आहोत. सबट्रॅक्शन करावी लागेल. म्हणजे हा 4.25 आणि इथे या संख्येचं कन्वर्जन किलोग्रॅम मध्ये करायचं 1.250. अशा पद्धतीने या दोन संख्यांची सबट्रॅक्शन करा म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. खूप सोपं आहे, फक्त सबट्रॅक्शन करायचं आहे, तुम्ही करू शकणार आहे ते. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पहा. अनिता वॉज ड्रायव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 85.6 किलोमीटर पर आवर. द रोड हॅड a speed limit of 55 km per hour. By how much should he reduce her speed to be within the speed limit? या ठिकाणी काय म्हटलंय की अनिता 85.6 किलोमीटर पर आवर या स्पीडने गाडी चालवत आहे आणि ती ज्या रोडवर गाडी चालवत आहे त्या रोडवर 55 किलोमीटर स्पीडने गाडी चालवण्याचं लिमिट आहे. तर तिला आता गाडी किती स्लो करावी लागेल
किंवा गाडीचा स्पीड कितीने कमी करावा लागेल हे या प्रश्नामध्ये विचारलं. आता कितीने कमी म्हणजे या ठिकाणी या दोन संख्यांची सबट्रॅक्शन करावी लागेल. म्हणजे या दोन संख्या एकाखाली एक जर आपण लिहून घेतल्या तर दोघांची सबट्रॅक्शन कशी करायची खूप सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला हे करता येईल, फक्त मांडणी नीट लक्षात घ्या. सबट्रॅक्शन सोपी आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. अशा पद्धतीने डेसिमल फ्रॅक्शन प्रकरणामधील प्रॅक्टिस सेट 14 या ठिकाणी आपण संपूर्ण पाहिलेला आहे. व्हिडिओमार्फत हा प्रॅक्टिस सेट नक्कीच तुम्हाला समजला असेल, उदाहरणं नक्कीच समजलेली असतील. तर आपला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.